20 किलो बियाणं असतं तर 260 मिली, 30 किलो बियाणं असतं तर 300 मिली याप्रमाणे टाकून द्या. पुन्हा याला हिरवा असं मिक्स होईपर्यंत बघा तुम्हाला कलर समजते का. नंतर तिसरा घटक जो आहे आपला जीवाणू संवर्धक. जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करा. असं आपल्याला अनुक्रमानं FI बुरशीनाशक, कीटकनाशक, जीवाणू संवर्धक. आता यानं काय काय फायदा होईल. पहिले बुरशीनाशक लावलं, मर रोग, मुळकूज रोग या रोगाची लागण होणार नाही. कीटकनाशक लावलं, गोडमाशीचा प्रादुर्भाव 20 दिवसाचं सोयाबीन झालं की सुरू होतो, तो प्रादुर्भाव कमी राहील. 1-2 महिन्यापर्यंत आपल्याला काळजी नाही. नंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण लावलं रायझोबियम PSB. जे काही आपण नत्रयुक्त खतं टाकणार आहे, नत्र बाष्पीभवनानं वाया जातो युरियात, तो नत्र स्थिरीकरण करण्याचं काम रायझोबियम नावाचा जीवाणू. म्हणजे जो काही नत्र आपल्या शेतात उपलब्ध आहे, आपण टाकलेला आहे, तो त्या पिकाला लवकरात लवकर उपलब्ध व्हायचं काम होतं. आणि PSB लावलेलं आहे. PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे पुरत विरघळणारे जीवाणू. त्यांना काय होतं, आज जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट वावरात टाकलं तर ते 25 ते 30 दिवसानं पिकाले मानतात.